नाही, वाई नगरपालिकेच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला भरभरून आशीर्वाद दिले. भारतीय जनता पक्षाचा अनिल सावंतच्या रूपाने आमचा नगराध्यक्ष निवडून आला. त्यावेळी वाई शहरातल्या जनतेला आम्ही काही शब्द दिलेले होते. वाईची भुयारी गट योजना असेल, नमामि कृष्णा नदीच्या संवर्धनाचा विषय असेल, क्रीडांगणाचा विषय असेल, हद्दवाढीचा विषय असेल, या सगळ्या संदर्भात आम्ही शब्द शहरातल्या जनतेला दिले होते. या संदर्भात अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली आणि प्रस्ताव तातडीने करायला सांगितले. तो जो शब्द आम्ही दिला होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काय करता येईल याची चर्चा झाली. लक्ष बारीक आहे तुमचं वाईनगर कामकाजावर आणि ह्याच्यावर. नाही, आता शेवटी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून मतं दिलेली आहेत, तेव्हा त्या दृष्टिकोनातनं काम करणे आपली जबाबदारी आहे. नगराध्यक्ष म्हणून अनिलजी खूप चांगलं काम करतात, शिवो चांगलं काम करतात, नगरसेवक चांगलं काम करतात. तुम्ही सगळं करत असताना काही खूप मोठ्या योजना या शहरासाठी आवश्यक आहेत. नमामि कृष्णा नदीचा संवर्धन आणि सुशोभीकरणाचा विषय त्या 150-200 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. भुयारी गटाचा 100-125 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. असे काही मोठे प्रोजेक्ट या शहरामध्ये करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टीनं चर्चा झाली आणि त्या दृष्टीनं नियोजन करतो. भाऊ, तुमचं एक वाई तालुक्यावर संपूर्ण मतदारसंघातच एक बारीक लक्ष आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की तुम्ही तुमचेच सहकारी महायुतीतले मकरंद आबा पाटील त्यांना घेरण्याचा एक प्रयत्न भाजपकडनं चालू आहे, असं एक बोललं जातं. मला एक समजत नाही यार, काय घेरायचा संबंधच येत नाही. ते माझ्या मतदारसंघात येतात, ते आमच्या कोरेगाव मतदारसंघात जातात, ते त्या ठिकाणी स्वतःचा पक्ष वाढवतात, त्यांना त्यांच्या लोकांना मदत करतात. आता आमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मदत करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्या अनुषंगाने विकास कामं करणं ही जबाबदारी आमची. जबाबदारीच्या भावनेत नाही, त्याचा वेगळा अर्थ काढायचं कारण नाही. आम्ही दोघंही एका मंत्रिमंडळाचे सहकारी आहोत, आम्ही खूप चांगले मित्रही आहोत. यांनी अपेक्षा व्यक्त केली की इथली निवडणूक जी विधानसभेची आहे ती महायुती म्हणून टाळावं, मित्रपक्ष म्हणून हे स्वतंत्र लढावी पाहिजे. तसं निरोप तुम्ही काय देणार आहे? या कार्यकर्त्याच्या भावना आहेत, कार्यकर्त्याच्या भावना त्यांना व्यक्त करायचा अधिकार आहे. या निवडणुकी संदर्भातला कुठलाही निर्णय माझ्या स्तरावर किंवा कार्यकर्त्याच्या स्तरावर होत नाही. तो निर्णय राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतं आणि त्यांनी जो आदेश देतील तो आदेशाचं पालन करणे आमची जबाबदारी असते. तर त्याची चर्चा या क्षणी आणि या पातळीवर होत नाही. त्यांची भूमिका आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांना सांगावं की अशी भूमिका आहे कार्यकर्ते, ती पोहोचवणार का तुम्ही? मी सांगायची आवश्यकता नाही. छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयांना ज्ञात आहेत, त्यांना त्याची कल्पना आहे. म्हणजे असा एक सूर आहे तो पुढे बळकट होईल असं तुमचा अंदाज आहे? नाही, माझा अंदाज काहीच नाही आहे. माझा अंदाज एकच आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं, एवढंच माझा अंदाज आहे. कार्यकर्त्यांचा सूर तोच माझा अंदाज आहे. कार्यकर्त्याचा सूर काय आहे, त्यांच्या भावना व्यक्त करायचा त्यांना अधिकार आहे. ते खाली जमिनीवर कुणाशी लढतात हा त्यांचा विषय आहे. परंतु याची चर्चा या स्तरावर होत नाही. याची चर्चा केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व करतं आणि ते जे निर्णय घेतात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची असते. आम्ही या पातळीवर त्या विषयाची चर्चा करू शकत नाही.